हॅलो गाईज, एव्हरीडे स्टोरीज या माझ्या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज आम्ही मीटिंगसाठी आलो होतो बदलापूरला. तो मीटिंग आटोपल्यावर आम्ही ट्रॅव्हलचा व्हिडिओ करायचं ठरवलं आणि आम्ही त्याच्यासाठी टुवर्ड्स माथेरानला निघालोय. माथेरानला जाताना मध्ये मध्ये जेवढे पिकनिक स्पॉट येतील तेवढे सगळे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत, त्याच्याबद्दल माहिती सांगणार आहोत. सो लेट स्टार्ट. मी रुपेश आंबेडकर आणि आज आम्ही निघालोय. आमची मीटिंग होती, मीटिंग आटपली. आता आपली होणार टप्पी चालू करायची आहे. पण आता आम्ही निघालोय बदलापूरवरून माथेरान साईडला, हेरवरून वरती माथेरान तसंच. आणि बदलापूरवरून जेवढे आपले काही लोकेशन्स आहेत जाताना आपले जेवढे काही लोकेशन लागतील, जसे गावांपासून सगळे आणि त्यांचे काही विषय असतील, काही गोष्टी असतील सांगायचे, महत्वाचे भाग असतील, अशा बस सगळे तुम्हाला सांगणार आहोत त्याच्यामध्ये. आणि बस आता आम्ही निघालोय. तुम्हाला पुढे आम्ही गाईड करू, काय असेल नसेल ते सांगू. तुम्ही आमचा व्हिडिओ बघत राहा. सो गाईज, आम्ही आता निघालोय आमच्या सिटीवर पाचपासला साईडला. बदलापूरहून आम्ही निघालोय माथेरानकडे. आता मित्रांनो, आम्ही निघालो होतो मीटिंगला. मीटिंग झाली आणि आता आम्ही उन्हात टप्पू आज माथेरानला गाठायचं. बदलापूरहून माथेरान. बदलापूर सोडून आता एक हरवळीचं गोदरेज घ्या लागतंय. गोदरेज घ्या आता आम्ही पुढे जातो वर नेरळच्या नेरळवरून माथेरान. आणि आता आपल्याला हे धुळेली आतमध्ये नाही गेलं, पण धुळेलीमध्ये येतं बघा. तर पोद्दारच्या समोर हे ठाणेकर इंटरनॅशनल स्कूल, ठाणेकर इंटरनॅशनल स्कूल लागलेलं आहे, नवीन झालेलं आहे. एक बघूनच कळतंय किती महागडं असेल, पण ठीक आहे, पैसा बोलताय. आणि आता हे उजव्या बाजूला आपल्याला लागले पोद्दार एव्हरग्रीन. पोद्दार एव्हरग्रीन मोठं कॉम्प्लेक्स आहे. अजूनही पाठीमागे मोठे टॉवर बनतात आहेत. सध्या तर 3 माळ्याचे 4 माळ्याचे टॉवर आहे, ते मोठे भरपूर. आणि हे पुढे सेंट्रल हॉस्पिटल कोविडमध्ये भरपूर चालू होतं, पण आता ठप्प आहे, सतत नाहीये, जे मला वाटतं बंदच आहे होते. हा पुढे बघा, पुढे आपल्याला दिसेल बडोदा हायवे, जबचा आपण उल्लेख हरवेळेस करतो. भरपूर ठिकाणावरून तो पास होताना दिसतो आपल्याला. हा बडोदा हायवे. इकडचाही त्यांनी इकडनं ब्रिज टाकलेला आहे. आपला कटाई कोपोली असा हा आपला स्टेट हायवे आहे. आतमध्ये सापे गाव आहे. आणि हे आपलं आहे बडोदा हायवे. गडकरी साहेबांचा फोटो लागलेला आहे इथे पण. आता आपण तसेच पुढे निघूया टुवर्ड्स नेरळ साईड, नेरळवरून माथेरान. आणि आता आपण मित्रांनो बघा हायवे पकडलेला आहे. हायवे चाललो आपण टॉप. इथे फारी रोड झालाय, कॉन्क्रीट रोड. आता रस्त्यांनी भरपूर प्रगती केली, जबरदस्त रस्ते झाले. हे उजव्या साईडला पहिले हॉटेल होते. आणि आता आपल्याला हे कासगाव बहुतेक, कासगाव चांतोली क्रॉस केलेलं आपण. परवई जुवेली आत्मसाईड राहिलं, नंतर चांतोली आणि कासगाव याचे आपल्याला गावं लागतात. सगळी नावाजलेली गावं आहेत. कासगावचं पण आहे एक महत्वाचा तिकडे, म्हणजे प्रशस्त असं मोठोबाचं मंदिर आहे. तर दाखवू वरती जाता येणार नाही आतमध्ये, पण आपण हायवेवरून दाखवते. आणि हा महत्वाचा अजून एक, इकडे स्वामींची भरपूर मोठी मूर्ती आहे. मला वाटतं साधारण 100 फुटीच्या आसपास वगैरे असावी, पण भरपूर मोठी मूर्ती आतमधल्या साईडला चांतोलीलाच. आता झाडं आणि असल्यामुळे काही दिसत नाही. आपण येताना प्रयत्न करू. बघा हेच
हे जे आहे तासगावचं खंडोबा मंदिर एकदम वरती आहे. जास्त उंचीवरती नाहीये पण आहे. गावामध्ये सगळ्यात उंच टेकडीवरती खंडोबाचं मंदिर आहे तासगाव मधलं. आणि हे बाहेर एक कॉम्प्लेक्स आहे हा तासगावचा. आम्ही कासगावकर म्हणून बाहेर बोर्ड लावलाय आणि आतमधून म्हशी आणि मेंढ्यांचा ताफा येतोय. आपण पहिले खोलूया. ब्लॅक आरटीओ हे मोठं बघा कॉम्प्लेक्स आहे तासगावचं. मग पाठीमागेच बघा तासगावला आतमध्ये प्रवेश 2 ते 3 ठिकाण आतमध्ये प्रवेश आहे. आणि आता हे जे ते मोठं प्रवेशद्वार आहे तासगावचं. श्री गणेश प्रवेशद्वार तासगाव. लग्नाचं सीझन चालू आहे. पॅनल बजवून चालू आहे. आता आपण तासगाव सोडलेलं आहे की टू पुढे नेरळ साईडला. आणि आता आपण मित्रांनो बघा पोहोचलोय कोरेगाव. बदलापूर आणि वांगणीच्या मध्ये हे कोरेगाव एक गाव आहे. मुस्लिम वस्ती जास्त आहे. तर सर्व ऑलमोस्ट बुबेरे म्हणून आडनाव आहेत. माझे भरपूर मित्रमंडळी आहेत त्यांच्यामध्ये. आणि साधारण एक 700 लोकांचे फॅमिली आहेत. छान आहे नावाजलेलं गाव आमच्याकडे. समोरच पुढे मस्जिद दिसू तुम्हाला. वीटपट्टी आहे इकडे भरपूर. आता उन्हाळ्यात अजून चालू होतील वीटपट्टी. इकडे आतमध्येही भरपूर पसरलेलं आहे गाव. इकडे सर्वच लोक राहतात. हे बघा हे आतमध्ये एक चाललाय एक रस्ता. तिकडेही भरपूर लोक राहतात. आणि हे बघा हे आपल्या बरोबर पॅरलल कर्जत लाईन आहे जी पूर्ण बदलापूर पासून ते पूर्ण कर्जत पर्यंत चालते. आणि आपल्या अजून ट्रेन गेलेली आहे कर्जत अथवा कोकणी. आता आपण आलो आहोत वांगणी आलेला आहे. तिथं वांगणीचा नाका जंक्शन ज्याला बोलतो आपण चौक मेन पूर्वेकडचा हायवेचा. रहदारी बघा केवढी रहदारी आहे. ही पहिले आम्ही यायचो 9 नंतर एक गाडी नसायची आणि आता बघा क्रॉसिंग करायला चान्स नाही कोणाला. बघा ट्रॅफिक लागलेली अक्षरशः. पुढं हे सगळं प्रगती झालेली आहे. भरपूर लोकवस्ती वाढलेली आहे. भरपूर रहदारी झाली. त्यात अजून हा रोड जो नवीन झाला आहे पूर्ण कॉन्क्रीट रोड आहे. डोंबिवलीवाल्यांसाठी कल्याणवाल्यांसाठी कर्जतचा यायला पुण्याला जायला छोटेच रस्ता भेटतो. त्यातल्यात छान ट्रॅफिक काही लागत नाही इकडे. बघा कुठे कुठे किती काय आहे. चहाच्या आहेत गाड्या. बघा डीजीचं शोरूम आलं अक्षरशः. नाही तर चौक आपण क्रॉस केला वांगणीचा. लेफ्ट साईडला वांगणीला गेला रस्ता. फाटकातून तो पलीकडे जातो. अजूनही फाटकच आहे तिकडे. ब्रिज झालेलं नाहीये. आणि पलीकडून मग तिकडचा तो बदलापूर पर्यंत रस्ता आहे. त्यानंतर मुरबाड रोडला जायला रस्ता आहे. असे भरपूर फाटे आहेत पुढे जाऊन.
बघा काय जबरदस्त रोड झालाय, पट्टे वगैरे मारले, पूर्ण कॉन्क्रीट रोड आहे. तुम्ही पाहिजे त्या स्पीडला पोहोचू शकता. हे फक्त फिरतोय, सोडू नका. 60ची स्पीड वगैरे एकदम जबरदस्त मजा येते. नाही काय पाहिजे पळू शकतात. गाडी पळवायला मजा येते तेवढीच की असते. हा डावीकडे फाटक आहे. जो डोणे गावात जातो. आपण बोललो की आपल्या रोडला पॅरलर रेल्वे ट्रॅक आहे, जे पूर्ण कर्जत पर्यंत असते. आणि कर्जत नंतरही आपल्या बरोबर साधारण कोणते स्टेशन चालते. त्याच्यानंतर जवळची आणि खोपोली हे थोडस अलिप्त जातात आपल्या रोड पासून. थोडीशी इकडे तिकडे होते ट्रॅक प्रमाणे. हा पट्टा आहे, हा थोडासा पट्टा सिंगल मध्ये चाललेला आहे. सिंगल वे आहे इकडे. सर्किट असता बोलतो आपण त्याला, येण्या जाण्याचा एकच मार्ग सिंगल मध्ये आहे. आणि आता हे जे आलंय पुढे ब्रेकर लागलेले आहेत आणि काही येलो कलरचे तुम्हाला दिसतील बॅरिकेड. हे आहेत, ही आपली आता लागली बॉर्डर. ही बॉर्डर आहे आपली रायगड आणि ठाणा. हे रायगड ठाणा जिल्ह्याची ही बॉर्डर आहे. तिकडनं आता आपण रायगड जिल्ह्यामध्ये प्रवेश केलेला आहे. जस्ट सेल्यू स्टेशनच्या अलीकडे ही बॉर्डर लागते. आणि आपण आता रायगडला प्रवेश केला. आता पुढे चाललेलो आहोत. आता डाव्या बाजूला बघा, डाव्या बाजूला हे आता लागतं आपल्याला रेल्वे स्टेशनच्या बाहेर सुद्धा तेवढी सारे फॅसिलिटी झाल्या आहेत. त्या हे नवीन आहे, नवीन आहे गोकुळचा. आणि हे जे आलेलं आहे आता हे चालू आहे का आता कन्स्ट्रक्शन मध्ये पण आहे, काही पोझिशनला आलेलं आहे. आणि ते समोर बघा, हे शेलू स्टेशन. हे अक्षरशः गाडीत प्लॅटफॉर्मवर घेऊन जाऊ शकतात. थोडं ते हात करत जातात. आणि हे पुणे कॉम्प्लेक्स आहे. या पुणे कॉम्प्लेक्स मधून एक सोसायटीची रजिस्टर केलेली आहे. गर्व वाटतो जेव्हा असं किचकट कामं आम्ही जेव्हा एकदम सक्षमरित्या यशस्वीरित्या पार पाडतो. आणि लँड ओनर बिल्डर बिलकुल होऊ देत नव्हते सोसायटी, पण आम्ही केली. आणि आता आपण पुढे निघतोय शेलू स्टेशन क्रॉस करून. हे निराचे जागे जागे थंडगार निरा असे भेटतात, छान लागतात. आणि आता आपण पुढे निघत आहोत. शेलू स्टेशन क्रॉस केले आणि आता पुढे टुवर्ड्स नेरळ माथेरान. शकता तुम्ही किती सुंदर असा निसर्ग आहे इकडे आजूबाजूला. आणि आता उन्हाळ्याचा दिवस आहे तरी सुद्धा खूप छान दिसतंय. पावसाळ्याच्या दिवसात तर हिरवगार असं सगळं ग्रीनरी असते. हे जे सगळं डोंगर आहे हे सगळं माथेरान. वरती गेलात ना, हे सगळे एक एक पॉइंट आहे. राईट साईड सोडलात ना, हे समोर जेवढं आहे हे सगळे पॉइंट आहेत माथेरानचे. जे आपण आतमध्ये गेलो ते पूर्ण आतमध्ये फिरतो. 2 पॉइंट आहे, मंकी पॉइंट, लवर पॉइंट, इको पॉइंट, इको पॉइंट आणि असे भरपूर सारे पॉइंट आहेत तिकडे. त्या पॉइंटला या आतमधून फिरून ह्या आपण डोंगराच्या किनाऱ्यावर येतो आणि आपल्या सगळं बाहेरचं सौंदर्य दिसतं. आता ही जी वस्ती लागली आहे इकडे भरपूर बघा,
डेव्हलप झालेले आहे, भरपूर प्रगती आहे. विशेषतः 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 8, 7, 8 माझ्याकडे परवानगी आलेली आहे. माझ्याकडे 7 पाणी असले पाहिजे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 दिलं असेल. इकडे 7 पाणी पण आता एवढे मोठे मोठे टॉवर इकडे झालेले आहेत. बघा केवढी वस्ती आहे. त्या गावाचं नाव मी तुम्हाला सांगतो, माझ्याही लक्षात येत नाहीये. इतकी वस्ती जास्त आहे. बहुत लाईट असते. बोर्डही काढलेला आहे. आपण आता इकडनं प्रवास केलेला आहे. दामत कौदा कन्फर्म सांगू शकत नाही, पण तिकडे दिसतंय. रोज येणं जाणं असतं, पण एवढं कधी नेता जात नाही, आपण विचारही करत नाही. पण बघा आज मी बनवत आहे म्हणून मला ही असं वाटलं की नक्की या गावात नाव काय तर दामत असं दिसलेलं आहे. हे दामत गाव. आणि आपण आता पुढे नेरळ साईडला, आता नेरळ आपल्या भरपूर जवळ आहे. हे बघा आपण आता दामतगाव सोडल्यावरती पुढे नेरळ साईडला आल्यावरती लेफ्ट साईडला ही दर्गा आहे. हजरत सय्यद पीर हमजा शाह बाबाची दर्गा आहे. मी निघलोय भरती वेळा. आज पुढे निघायचं आहे, आपलं डेस्टिनेशनला पोहोचायचं आहे म्हणून पुढे निघत आहोत. आणि छान अशी दर्गा ही, कधी आलात नक्की येऊन जा. आतमध्ये एवढं सुकून भेटतं, मस्त आहे ते. मी सर्व धर्म मानणारा माणूस आहे आणि ऍक्च्युली आपल्या भारतात सगळे मानणार आहेत. दर्ग्यावर मी जातोच, माझे भरपूर मुस्लिम मित्रही आहेत, ते घरी गणपती बसवतात. तर कधी आलात या साईडला तर नक्की या दर्ग्यावर जाऊन या. आणि आता आपण पोहोचलेलो आहोत नेरळ. नेरळलाही भरपूर आतमध्ये जायला एंट्री आहेत, प्रवेश आहेत. 3-4 रस्ते आहेत जायला आतमध्ये स्टेशनला जाण्यासाठी. हा हायवे आहे, इकडे अजून डेव्हलप झालेला नाहीये, म्हणजे अजून हायवे तसा प्रॉपर बनलेला नाहीये. आणि इकडे आतमध्ये राईट साईडला नेमकं काय बोलतो आपण त्यांना, मदरसा सारखं असतं ना, जिकडे शाळा वगैरे पाण्याचं भरपूर मोठं शाळा आणि हे आहे मदरसा. आणि हे असं दुकान आपण पुढे आल्यावरती डबल रोड चालू होतोय बघा. ब्रिज पडलाय छोटासा, पण त्याचा काही व्यवस्थित उपयोग होत नाही किंवा यांचं काहीतरी प्लॅनिंग मध्ये चुकलं असावं, त्यामुळे फेल झाला. ब्रिज वरती एक ब्रिज, खालती एक ब्रिज आहे. ठीक आहे. हा आणि इकडे आता डाव्या साईडला नेरळची पोलीस चौकी लागली होती. आहे आणि ही इकडे तालुका कर्जत, जिल्हा रायगड, नेरळ पोलीस स्टेशन अशी नेरळ पोलीस चौकी लागलेली आहे. हा बघा, हा ब्रिज इकडे मस्त म्हणजे ह्याचा वापर होतोय. दोन एका मार्गाने जायला, एका मार्गाने यायला असं. हा बघा उजव्या साईडला डोंगर जो दिसतोय, असे मात्र आता आपण लवकरच जवळच पोहोचू. आपलं नेरळ क्रॉस केलेलं आहे. डाव्या साईडला नेरळ आणि उजव्या साईडला खूप डोंगर आहे. आणि आता 1,000 किलोमीटरवरती आपल्याला प्रवेशद्वार भेटेल माथेरानचा. आणि आता आपण आलेलो आहोत माथेरानच्या प्रवेशद्वाराला. गाड्या भरपूर पाठीमागे फास्ट येतात आहेत, लोकांना घाई असते, पुढे जायचं असतं माहिती नाही, मी येतात फास्ट. व्यवस्थित गाडी क्रॉस करत आहोत आणि ही क्रॉस केलेली आहे. आणि हा प्रवेशद्वार, प्रवेशद्वारातून आतमध्ये आपण आता चाललोय. बघा बिघडलेलं आहे, घाट सेक्शन चालू, घाट सेक्शन पोहोचलो. उजव्या साईडला मध्ये बंगला बांधलाय छानपैकी, खालती वाडी एक छोटी. सो गाईज, आपण आता माथेरानमध्ये एंट्री केलेली आहे आणि तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूला सुंदर असा निसर्ग आहे.
इकडे तुम्ही कधी जर आलात, जर बाय रोड आलात स्वतः ड्राईव्ह करून, तर फक्त हा घाट तुम्हाला भरपूर प्रिकॉशन्स घेऊन चढायचा आहे. आता आता तरी बरं आहे, भरपूर मोठा आहे, आरामात 2 मोठे गाड्या पास होऊ शकतात, एवढा मोठा हा रोड आहे. पहिले ते सिंगल रोड होता, तो पास मुश्किलीने पास व्हायच्या, थोडंसं रोडच्या खाली उतरवा लागायचं. मग इकडे ह्या ज्या टॅक्सी आहेत, आपण माथेरानच्या टॅक्सी संघटना बोलू, ज्या शेअर्स वरती किंवा आता एका फॅमिलीला सोडायचं असं त्यांचं काय चालतं आतमध्ये खालती हिशोब, पण ते लोक एवढे सुसाट असतात, त्यांचा हात बसलाय ना रोजचं येणं जाणे, तर त्यामुळे तुम्हाला प्रिकॉशन घ्यायचे गाडी चालवताना तुमची, की थोडी सावधगिरीने चालली पाहिजे, टर्निंगला थोडं स्लो केलं पाहिजे. असं नको तुम्ही आपली लेन सोडून दुसऱ्या लेनमध्ये जातात, दुसऱ्या लेनला तुम्हाला जावं लागतंच काही ठिकाणी, पण ते तुमच्या गाडीची स्पीड लिमिट जरा कमी असेल तर तुम्हाला व्यवस्थितपणे लेन धरून चालता येईल. आपण आता घाट चढतोय. उजव्या बाजूला तुम्ही बघू शकता दरी आहे आणि समोर डोंगर वगैरे दिसतात छानसे. व्ह्यू खूप सुंदर आहे इकडे. रोड एवढा जबरदस्त केलाय आता. पहिले भयंकर रोड होता, छोटा रोड आणि भयंकर रोड, खडबडी नुसते खड्डेच खड्डे. तर बघा त्याने मस्त कडेला त्या एवढ्या मजबूत आहेत ना की कुठे कारला भिंती सोडून जाणं काही शक्य नाहीये. पहिले भरपूर गाड्या जायच्या खाली, पण आता मजबूत भिंती आहेत. मस्त थंडगार वातावरण. इकडे चढताना तुम्हाला हवेमध्ये एक मला लगेच वेगळा जाणवेल. एक वेगळा येतो तुम्हाला. उन्हाळा असून सुद्धा इकडे खूप छान असं सौंदर्य आहे आणि पावसाळ्यात तर स्पेशली इकडे सगळे पिकनिक साठी येतात. ह्या ज्या गाड्या आहेत या सगळ्या आपल्या नेरळच्या टॅक्सी स्टँडच्या गाड्या आहेत, ज्या नेरळ माथेरान पुरता फक्त चालवल्या जातात. बघा थोडा संकेत होईल. एवढ्या गाड्याची रहदारी बघा, केवढ्या गाड्या. आज रविवार आहे, म्हणूनही जास्त गाड्या असू शकतात. मध्ये मध्ये मोठा रोड आहे, मध्ये अचानक थोडीशी अरुंद रस्ते आहेत. काही बाजूला डोंगर असल्यामुळे त्यांना ते नाही वाढवता आला, वृद्ध करता आला. आता किती मस्त मोठा आहे आणि मग थोडासा अरुंद, असा रुंद अरुंद रुंद अरुंद करत करत रोड वरती चढतो. बघा मुलगा बघा कुठे चढलाय बघा वरती, ते बघा मुलं. इथं काही आपली इकडची ग्रामीण भागातली आहे, बघा कसा भयंकर आहे. आगाऊ मुलं. जी माथेरान गाडी निघाली आहे, माथेरानला गाडी निघते नेरळवरून ट्रेन. ती डोंगराच्या पलीकडून जाते आणि बघ आपल्याला आता ती दिसेल इकडे जुम्मापटी आलेले. आणि ही इकडे डाव्या बाजूला बघा भरपूर लोक बसलेली आहेत. हे जुम्मापट्टी आलेले आहे, भरपूर गर्दी आहे. ठीक आहे बघा, जुम्मापट्टी आणि असंच आपण पुढे येऊ. हे जुम्मापट्टी स्टेशन.
ती पाठीच्या तरी डोंगराला वळता मात्र ट्रेन इथे हे जुमापती स्टेशन पण साफ होतं, छानसे स्टेशन केले आहे. वेळेची 10 वाजता दूर असता होते. गाडी आली वाटते. गाईस, तुम्ही बघू शकता जी नेरळ माथेरान ट्रेन आहे ती आता निघालेली आहे टुवर्ड्स नेरळकडे. पुढे आपले मोटरहून बसलेले आहेत आणि गाडी माणूस चालेल त्या स्पीडला चालतो. सव्वाशे लोकांची मर्यादा आहे गाडीमध्ये. आता माहिती नाही असत का ज्या आरामात कपले असतील आता भेटतील तुम्ही. बघा याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे पाठीमागे जुम्मा स्टेशनला ही गाडी लागते. या गाडीमध्ये जी मजा आहे ही प्रचंड मजा. आता इथला या गाडीबद्दल आणि बघा मित्रांनो, हे जुम्मापुरी स्टेशन आणि इकडे ही ट्रेन आलेली आता आवाजून निघते. तर ही ट्रेन जी आहे 125 लोकांची कॅपॅसिटीवाली ट्रेन आहे. छोटी मध्यंतरी बंद होती, आता चालू आहे. हिच्यातून जर तुम्हाला प्रवास करायचा असेल नेरळवरून माथेरान, तर तुम्हाला सकाळी 4 वाजता येऊन बसावं लागतं. ॲडव्हान्स म्हणजे लाईन लागते भरपूर. 125 तिकीट संपल्यानंतर त्यांच्या तिकिटी संपून म्हणजे ट्रेन भेटत नाही आपल्याला आणि मग आपल्याला बाय रोड यावं लागतं टॅक्सीतून. या ट्रेनची तिकीट पण साधारण वाटतं 80-90 रुपये असेल. हां, आता थोडी जास्त. आम्ही जेव्हा 99ला आलो होतो ट्रेननेच आलो, टॅक्सीनेच आलो. आम्ही अजूनपर्यंत कधी ट्रेनने गेलो नाही, पण ट्रेनने येण्याचं जी मजा आहे ना ती कशातच नाही आहे. अख्खं सौंदर्य दाखवत तुम्हाला ह्याच्यावरून घेऊन जाते ती नेरळवरून पूर्ण माथेरानला. जबरदस्त आणि प्रॉपर माथेरानला. कारण का आपण बाय रोड गेलो ना तर आपल्याला 2 किलोमीटर अधिकारी थांबावं लागतं, उतरावं लागतं आणि ट्रेनही प्रॉपर माथेरान स्टेशनला जाते. त्यामुळे ट्रेनची मजा वेगळी आहे, पण तिकीट मिळणं ही भरपूर कठीण असतं. अगोदर यावं लागतं. 2 जणांमध्ये अगोदर येऊन पाठवून त्यांना तिकीट काढायला सांगितलं तर तसं तुम्हाला सोयीस्कर पडेल. ऐन टायमाला आला तिकीट मिळणं शक्यच नाही आहे. सकाळी साधारण 8-8:30 ऑनलाईन तुम्हाला तिकीट आपलं ट्रेन कळतील कितीची काय वगैरे. पण ह्या ट्रेनमधून यायची मजा वेगळी आहे, भरपूर जबरदस्त मजा आहे ट्रेनची. आणि टॅक्सीमधून आला तर तुम्हाला खरं सांगतो काही मजा नाही. म्हणजे आहे घाटबीट सौंदर्य दिसेल तुम्हाला, पण चढताना तुम्हाला टॅक्सीवाली जास्त 15 मिनिटं घेतील आणि येताना मधून 7 ते 8 मिनिटं तुम्हाला माथेरानवरून नेरळ डायरेक्ट खटकन सोडून टाकतील. एवढे सुसाट असतात ते लोक. त्यांचे हात पण बसले गाडीवरती, एकदम फास्ट चालवतात. झपझुप भीती नाही आहे काय त्याच्यामध्ये. ते त्यांचा हात बसला असतो, असं तुम्हाला अपघाताचा वगैरे काही विषय नसतो एवढा टेन्शन वगैरे, पण मजा येत नाही त्याच्यामध्ये. हा विषय आहे तिकडे. म्हणून तुम्ही आलात तर आठवणी जर तुम्हाला ट्रेननेच प्रवास करायचा आहे तर तुम्ही अगोदर येऊन बुक करा. नाही तुम्हाला येताना जमलं तर टुवर्ड्स माथेरान नाही जमलं तर मग येताना तिकडनं काढले हॉल्ट करत असेल तुम्ही तर मग तिकडने तुम्ही तसे काढू शकतात. पण एकदा ट्रेनने प्रवास करा, जबरदस्त मजा आहे. मी बाय रोड म्हणजे बाय ट्रॅकवरून चालत गेलेलो आहे नेरळवरून माथेरानला पण आणि माथेरानवरून नेरळला पण. ट्रेन निघते आणि आता आम्ही निघतो पुढे माथेरानला. जुम्मापट्टी आहे, जुम्मापट्टी सोडून आता पुढे आपण टुवर्ड्स माथेरान. वरती एक ड्रोनही फिरतोय. आता सध्या ड्रोनचा माहोल भयंकर प्रकार आहे. ड्रोन वगैरे दिसले की लोक घाबरतात. युद्धाचं चालू आहे स्थिती, म्हणजे आता तर समाप्त झालं पहिला, पण आहे वरती ड्रोन.
गाईस तुम्ही वरती बघू शकता, एक वरती ड्रोन पण दिसतोय आपल्याला. मे बी काही सिक्युरिटीसाठी वगैरे, आता जे पर्यटन स्थळं आहेत त्यांच्यासाठी मे बी असू शकतं. आपल्यालाही आयडिया नाही नक्की कशासाठी आहे, पण आम्हाला ड्रोन दिसतोय वरती फिरताना. हे जुम्मापट्टी स्टेशन आहे. हे क्लोजअप केलं असल्यामुळे जास्त जवळ दिसतंय, पण ठीक आहे. ट्रेन गेलेली आहे, ट्रेन जाते आणि हे ड्रोन आता गेलं, भरपूर लांब गेलं. बघा हे सगळी डोंगर आहेत. जुम्मापट्टीवरून ही सगळी डोंगर दिसत आपल्याला. जबरदस्त सौंदर्य. पावसाळ्यात लोक येतात ते इकडे थांबतात जास्त करून आणि एन्जॉय करतात. त्या एन्जॉय मध्ये जास्त करून मुलांचे ते दारूचे प्रकार येतो. बाकी फॅमिली वगैरे भी येते भरपूर. जबरदस्त आहे. मुंबई बोला, ठाणा बोला, इकडनं एकदम सोयीस्कर ठिकाणी यायचं बोललं आपण तर हे लोकेशन जबरदस्त आहे. एवढं काय असं महागडही नाहीये. आता बघा कसं आहे, नेरळवरून माथेरान साधारण 7 ते 8 किलोमीटर पूर्ण चढणीचा रस्ता आहे. तरी वरती पाण्याचाही तसा तुटवडा नाहीये. पाणी वगैरे व्यवस्थित आहे, हॉटेल्स वगैरे व्यवस्थित आहेत. थोडस खाणं पिणं महाग आहे, पण आता बघा कसं आहे की तेवढं ट्रॅव्हलिंग पण आहे, मेहनत आहे, त्या अनुषंगाने ठीक आहे. थिएटरला 20 रुपयाची बॉटल जर 80 रुपये विकू शकतात तर मला वाटतं की माथेरानसारख्या ठिकाणी वाईट नाही ना की तुम्हाला 20ची बॉटल 30 रुपये. तरी पण मला वाटत नाही तिकडे पाणी वगैरे महाग आहे. थोडंसं महाग असेल जेवण वगैरे आपल्या नॉर्मल सिटीपेक्षा, पण जबरदस्त आहे. म्हणजे एकदा मिडल क्लास माणसालाही जमेल फिरायला यायला आपल्या सहकुटुंबासहित. वरती पार्किंगची सोय आहे. जर कार घेऊन आले, बाईक घेऊन आले तर पार्किंगची सोय आहे वरती. चला मित्रांनो, मग आता आपण निघूया पुढे माथेरानला. बघा मित्रांनो, आत्ताच मी थोडा वेळ बोलत होतो की लोक येतात तिकडे जुम्मापट्टीला एन्जॉय वगैरे करायला, पण मग असं वाईट वाटतं बघून सगळं की इथे आपलं एवढं सौंदर्य आहे. ठीक आहे, तुम्ही एन्जॉय करतात, पितात वगैरे, प्यायचं आहे तुम्ही पिऊ शकता, असा काही विषय नाहीये. अल्कोहोलशिवाय काही लोकांना मजा येत नाही, पण तुम्ही सौंदर्याची हानी नाही केली पाहिजे. आता बघा काचा वगैरे फेकून, बिअरच्या बॉटल्स वगैरे फोडलेले आहेत, काचा वगैरे, प्लॅस्टिकच्या बॉटल्स, टीन्स, त्यामुळे हे योग्य नाही ना. बघा हे आपल्याला वाटतं की काय करायचं आपल्याला, पण हे सगळं आपलंच नुकसान आहे. हे आपल्या पुढच्या पिढीला हे सगळं भोगावं लागणार आहे. त्यामुळे ह्याची काळजी घेतली पाहिजे. आम्ही बोललो असं तर तत्त्वाने वाटतं आमच्या पुढीला, पण ठीक आहे, चला सुधारणा झाली पाहिजे असं मनोमनी तरी वाटतं. आम्ही प्रार्थनाही करतो. गाईस तुम्ही बघू शकता, खूप सुंदर अशा डोंगर रांगा आहेत इकडे. फोटो काढण्यासाठी पण तुम्हाला बेस्ट लोकेशन आहे, व्हिडिओ साठी बेस्ट लोकेशन आहे. आता माथेरानच्या रस्त्याला बघू शकता, मस्त असा रस्ता आहे. काय जंगल आहे, काय सौंदर्य आहे, जबरदस्त. तरी उन्हाळा आहे, उन्हाळ्यात आहे तर पावसाळ्यामध्ये विचारू नका. पावसाळ्यात असं होतं इकडे माथेरानला
की ढगं अडतात. आणि ढगं अडल्यामुळे इकडे तुम्ही आलाच ना, तुम्हाला खालती नेरळला पाऊस नाही भेटणार. पण माथेरानला तर तुम्हाला 24 तास पाऊस चालूच असतो. ढगं अडल्यामुळे पाऊस तिकडे सतत सतत चालू असतो. आणि त्यामुळे इकडे पाण्याचा जसा तुटवडा नाहीये बघा. झाडं आताही बघा तुम्हाला हिरवीगारच दिसतात आहेत. गाईस तुम्ही बघू शकता किती सुंदर असं झाडं आहेत सगळीकडे. उन्हाळा असून पण छानशी ग्रीनरी आहे. तर असं वाटणार नाही तुम्हाला की आपण इकडे बदलापूरच्या जवळ माथेरानला आहोत म्हणून. एवढंही जबरदस्त आहे. बस आता देवाला एकच प्रार्थना आहे की बाबा इकडे काही असं विकास कामं येऊ नये. बिल्डिंग आम्हाला नको आहे. आम्हाला जे हे सौंदर्य हे जबरदस्त हेच आम्हाला पाहिजे. कायम आणि जरुरी एक पाहिजे. पर्यटन स्थळ म्हणून जे माथेरान आता आहे ते तसंच कायम राहो. इव्हन अजून ते डेव्हलप होऊ दे जास्त. बघा कसा भयंकर वळसा घालून घालून रोड आहे बघा. गाडी अक्षरशः स्लो झालेली आहे. पहिला गेअर वापरा असे बोर्ड लागलेले आहेत. जेव्हा आपण गाड्या घेऊन येतो, 4 व्हीलर घेऊन येतो, 2 व्हीलर घेऊन येतो, तिकडे बोर्ड लागलेले असतात. तुम्ही नाही वाचलात तर एवढं लक्षात ठेवा की एकदम तीव्र चढ आला की तुम्हाला पहिला गेअर वापरायचा. हो बघा काही दिसत नाही. पोषित कुत्रा आहे. लोक एन्जॉय करतात पण यांच्याकडे कोण लक्ष देत नाही. दुर्दैव. हा पासिंग लाईन आली ही रेल्वे ट्रॅकची लाईन क्रॉस केलेली आहे. अशा आपल्याला साधारण 7 ते 8 वेळा क्रॉसिंग करावी लागते रेल्वे लाईन माथेरानची. जेव्हा ती ट्रेन येते तेव्हा त्यातला गार्ड उतरतो, पुढे येतो. आणि ती ट्रेनची स्पीड जास्त नाही हो, 20 पर्यंतची स्पीड असते. 20-30 ची स्पीड आहे. आणि त्यामुळे ते पहिले उतरतात, येऊन गाड्या थांबवतात आणि त्याच्यानंतर मग बघा हे जे आहे इकडे दुसऱ्या साईडला हे धबधबे तयार होतात पावसाळ्यामध्ये. आणि लोक तुम्हाला नेरळ पासून ते आपलं माथेरानपर्यंत तुम्हाला जागोजागी दिसणार लोक थांबलेली. हे बघा हे सगळे असे टेंट वगैरे लावले आहेत. जास्त करून पावसाळ्यामध्ये लोक इकडे येतात, हिवाळ्यात येतात. पावसाळ्यात जास्त येतात आणि त्यावेळेस इकडे मका भाजलेला, शिजलेला आणि अशा भरपूर चहा वगैरे भरपूर साऱ्या गोष्टी इकडे ते लोक जेवण विकायला बसलेले असतात. ग्रामीण भागातली लोक आहेत. तसं ग्रामीण भागात बोलू आपण डेव्हलप झालं असं तरी काहीच. आणि ग्रामीण भागातली लोक जेव्हा काही विकतात लाईक मका म्हणा किंवा काही, तर त्यांच्याशी बार्गेनिंग शक्यतो करू नका. कारण आपण मॉलमध्ये जातो, जुडिओला जातो, ऑल आपल्या आउटलेट्सला जातो किंवा कुठेही जातो, KFC ला जातो, तर आपण तिकडे त्यांची MRP प्रमाणे किंमत असते तीच आपण पे करतो. सो मला वाटतं की ह्या ग्रामीण भागातल्या लोकांकडून सुद्धा तुम्ही काही वस्तू विकत घेताना बार्गेनिंग करू नका. त्यांनाही त्यांचा उदरनिर्वाह करायचा असतो आणि मोस्टली ते ह्याच्यावरच पूर्ण दिवस कष्ट करून ते जे काही रानमेवा म्हणा काही विकायला आणतात त्याच्यावरच त्यांचा गुजारा असतो. सो तुम्ही शक्यतो बार्गेनिंग करू नका. हो नक्की, एकदम बरोबर, नक्की आहे. आणि ही गोष्ट म्हणजे ना सगळ्यांच्या हृदयावरती कोरली गेली पाहिजे. विचार केला पाहिजे आपण किती पैसा असा म्हणजे वेस्ट ऑफ मनी मी बोलेल असं भरपूर जण करतात. इव्हन तुम्ही जेव्हा थिएटरला जातात, थिएटरला बघा ना 20 रुपयाची बॉटल 60-80 रुपयाला बॉटल भेटते बिस्लरीची. जी बाहेरच 20 रुपयाला भेटते ती फक्त मॉलच्या आतमध्ये त्याची किंमत 60 रुपयाने वाढलेली असते. तर ही जी लोक आहेत हे लोक रानात जाऊन त्यांची फळं तोडून आणून मग त्याचा विक्री केली जाते आणि रानापासून लांब अंतरावरती येतात. तर त्यामुळे ह्या गोष्टी घडल्या नाही पाहिजे. बघा केवढा यू टाईप
यू टाईप वळण आहे. परत रेल्वे क्रॉसिंग आलेली आहे. ट्रेन गेली नाशिक. बघा फक्त हा थोडासा एवढा पट्टा खराब आहे इकडचा, कायमस्वरूपीच खराब असतो. पावसाळ्यामुळे पाणी येतं वरतून आणि तो चढण ट्रॅकला लागून असल्यामुळे तिकडे त्यांना काही वेगळं कामही करता येत नाही. हे बघा एकदा परत तसाच यू टाईप आलेला आहे. असेच सगळे वर्ण आहेत बघा. पुढे रेल्वे क्रॉसिंग आहेत, वाहने सावकाश चालवा. आणि हे बघा एकदा परत आलेले आहे, पेवर ब्लॉक मारलेले आहेत. थोडासा रोड खराब आहे. थांबू का? पुढे थांबवायचं ना. हे बंद कर बोल. आणि हे बघा परत बोर्ड लागलाय, थांबा, पहा, जा, स्टॉप, लुक, गो. हा इथं परत रेल्वे क्रॉसिंग आलेली आहे. नॉर्मल रेल्वे क्रॉसिंग आहे. म्हणजे विचार करा तुम्ही, बाजूला रेल्वे क्रॉसिंग आहे म्हणजे ती रेल्वे किती फिरून येत असेल हा साधा सुद्धा आपण एक विचार करू शकतो. बाजूला रेल्वे क्रॉसिंग आहे. रेल्वे ट्रॅक तर एकच आहे ना, तर एवढे बाजूला रेल्वे क्रॉसिंग असल्यामुळे सतत जर येते आपल्या 100 स्क्वेअर मीटर 100 मीटरला येत आहे, तर त्यामुळे हे गोल 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 फिरून ही रेल्वे क्रॉसिंग आहे. हे बघा इकडे ही परत लिहिली फर्स्ट गिअर. हे एवढे तीव्र चढ आहेत हे की फर्स्ट गिअर शिवाय पर्याय नाही. आणि तुम्ही जर सेकंड गिअरला चालवायचा प्रयत्न केला तर तुमची गाडी बंद पडेल. आणि गाडी बंद पडली तर एवढं तीव्र चढ आहे. 4 व्हीलर असेल तर ठीक, थोडंसं त्यातल्या चालेल. बाईकला तुम्हाला ती पाठीमागे गाडी खेचेल. 4 व्हीलर पण तीव्र चढ असल्यामुळे थोडासा त्रासच आहे. त्यामुळे ती काळजी घ्या. कधी तुम्ही बाय रोड आला स्वतः तर ह्या गोष्टीची काळजी घ्या की जेव्हा हे तीव्र चढ येतात फर्स्ट गिअरला प्राधान्य द्या. फर्स्ट गिअरवरती गाडी चढवण्याचा प्रयत्न करा. गाडी तुमची 5-10 स्पीडला चालेल, पण तुम्हाला धोका नसणार कुठल्याही गोष्टीची. काळजी घ्या, जास्त काळजी द्यायची गरज लागणार नाही. हे बघा परत इथं फर्स्ट गिअर म्हणून आलेलं बोर्ड. आणि हे बघा परत इथं रेल्वे ट्रॅक. सांगतो तुम्हाला मी, तुमचे विचार हे रेल्वे ट्रॅक आहे म्हणजे तुमची जी ट्रेन आहे ती किती पळसा घालून येते. आपण आता ऑलमोस्ट टॉपला आलेलो आहोत. भयंकर भारी दृश्य येतात डोळ्यावर. इकडे वरती आल्यावर वातावरणात सुद्धा एकदम गारवा आलेला आहे. एकदम पूर्ण झाडीमध्ये काळोख आहे. जसं की आता एकदम 7:30 वगैरे वाजलेले आहेत, पण तसं नाहीये. आता फक्त 6 वाजलेले आहेत आणि तरी बघा केवढा काळोख आहे इकडे. इकडे उजेड याचा विषयच नाही. दोन्ही एका बाजूला डोंगर, एका बाजूला पूर्ण झाडी आहेत. आणि बघा माकडं इकडे सगळी भरपूर माकडं भेटतील तुम्हाला. माजऱ्यांना अफाट माकडं. आणि त्यांना चिडवू नका, हात दाखवू नका, आगाऊ आहेत. आपलं काही घेऊन जातात. मलाही दिसली भरपूर. मी गाडी पुढे घेतलेली आहे, पण त्यांच्यावर काय जास्त वाचू शकत नाही. पुढे भेटतीलच.
गाडी अक्षरशः थकलेली आहे, पळत नाहीये गाडी, गरम झालेली आहे भरपूर. चढून 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 कुठची गाडी असेल एवढं चढताना ती गाडी गरम होतेच. तीव्र चढ आहेत ना. सो गाईज आम्ही आलोय आता वरपर्यंत. आता थोड्याच वेळात आम्ही माथेरानला पोहोचू. पण इकडे बघू शकता तुम्ही, मगाशी तुम्हाला दाखवलं व्हिडिओमध्ये, तुम्ही बघितलं असेल की खूप सुंदर अशी ग्रीनरी आहे, शांत वातावरण आहे. त्यानंतर आता उन्हाळ्याचे दिवस आहेत तरी सुद्धा एक छानसा गारवा आहे इकडे. एक वन डे पिकनिक स्पॉट साठी तुम्हाला हे बेस्ट लोकेशन आहे. आणि गाडी चालवताना फक्त तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे, कारण तीव्र चढ उतार आहे तिकडे. आणि जर तुम्हाला पॉसिबल नसेल तर तुम्हाला इथे टॅक्सीचा पण ऑप्शन आहे, तुम्ही नेरळ पासून वरती टॅक्सीने सुद्धा येऊ शकता. आणि हे बघा, हे एवढं जबरदस्त सौंदर्य, जबरदस्त सौंदर्य. म्हणून मी बोलतो की निसर्गाची आपण काळजी घेतली पाहिजे, जपायला पाहिजे. आपल्या पूर्वजांनी बोला, आपल्या पुढच्या पिढीने बोला, अगोदरच्या भरपूर ह्या गोष्टींची काळजी घेतलेली. त्यामुळे आपण हे थोडीशी घेतली पाहिजे, त्यातून 10% तरी. हे बघा, हे आपल्याला पूर्ण पूर्ण आपल्याला हे तिकडनं नेरळ, हे सगळं नेरळ दिसतं आपल्याला. काही धुकं असल्यामुळे किंवा ढग असल्यामुळे काही कळत नाही काय, पण भुरकट कदाचित पोल्युशन पण असू शकतं. म्हणजे पोल्युशनचा विषय येत नाही तसा, पण हे जे खालती दिसतं आपलं सगळं, हे नेरळ शहर आहे. आणि अजून एक लास्ट, आता आपलं प्रॉपर माथेरानचा प्रवेशद्वार. माथेरान स्टेशनला तर आपण जाऊ शकत नाही, बाय रोडने जिथपर्यंत जाता येतं. माथेरानचा प्रवेशद्वार म्हणजे जिकडे आपण बोलतो एंड होतो रस्ता, तिकडे आता आपण जातोय. 1-2 मिनिटात पोहोचतो. बाप रे बाप. ठीक आहे, टॉप WD आणि बाप. समोर आपल्याला दिसतंय माथेरान प्रवेशद्वार आणि हे मंदिर, छोटं मंदिर आहे. हे बघा, हे तिकडचं हे छोटं मंदिर आणि हे समोरचं माथेरानचं प्रवेशद्वार. बघा रोड, बघा फक्त रोडवरून तुम्हाला अंदाज येईल. तर दिसतो हा रोड एवढा भयंकर, प्रवास करताना किती मजा येते आणि भीतीही वाटते. हे बघा, गाड्या येतात आहेत असे, पूर्ण वळसे मारूनच सगळे रस्ते आहेत. माकडांचा भरपूर वावर आहे. बोलल्याप्रमाणे हे आपलं नेरळ, केवढी मोठी सिटी आहे. आपण एक लास्टचा आपला माथेरानचा प्रवेशद्वारापर्यंत जाऊया आणि आपल्या डेस्टिनेशनला गाठूया अवघ्या 5 मिनिटावर. आणि डेस्टिनेशन कम्प्लीट. सो गाईज आपण आता इथे माथेरानला आलेलो आहोत फायनली.
तुम्ही बघू शकता बऱ्याचशा गाड्या दिसत आहेत पार्किंग मध्ये. आज संडे असल्यामुळे गर्दी जास्त आहे. इकडे तुम्हाला हॉटेल बुकिंग साठी वगैरे विचारणारे भरपूर असतात. हे बघा मंकी आहे. हॉर्स रायडिंग हे बाहेर हॉटेल्स आणि हा माथेरानचा प्रवेशद्वार. माथेरान गिरीस्थान नगर परिषद आपले सहर्ष स्वागत करत आहे. एंट्री फी आहे, किती आहे मला आयडिया नाही सध्या. मी जेव्हा गेलो तेव्हा कधी भरपूर गोंधळ गडबड आहे इथे. आणि आपण आता इकडे एका साईडला थांबून आपलं डेस्टिनेशन संपवत आहे. डेस्टिनेशन टाकल्यामुळे व्हिडिओ संपवत आहे. गाईज, माथेरानच्या प्रवेशद्वारापर्यंत आम्ही आलेलो आहे आणि आतमधला माथेरानचा जो व्हिडिओ आहे तो आम्ही नेक्स्ट एपिसोड मध्ये बनवणार आहे, कारण त्याच्यासाठी पूर्ण एक दिवस आपल्याला द्यावा लागणार आहे. की जसे की सगळे पॉइंट्स आहेत आपण ते सगळे पॉइंट्स पण कव्हर करणार आहोत. आणि नेरळ पासून आम्ही साधारण जुम्मापट्टी पासून तसं तर आम्ही बदलापूर पासून निघालोय आणि तुम्हाला जुम्मापट्टी मधलं डेस्टिनेशन आणि सगळे माथेरानचे रस्ते आम्ही दाखवले. सो आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आम्ही पूर्ण माथेरान कव्हर करू आणि लवकरच तुम्हाला तोही व्हिडिओ आम्ही अपलोड करू. आणि मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही जेव्हा फिरायला येतात तेव्हा कचरा होऊ देणार नाही ह्याची काळजी घ्या. आपल्या कोल्ड्रिंक्सच्या बॉटल्स, काचेच्या बॉटल्स इकडे तिकडे फोडू नका, त्याने आपल्या निसर्गाला सुद्धा हानी होते. तसंच आपण लहान मुलं असतात, आपण पण चालतो कधी कधी चप्पल वगैरे काढून, तेव्हाही आपल्याला इजा होऊ शकते. तर फिरायला जाताना तुम्ही ह्या गोष्टीची नक्की काळजी घ्याल आणि आपली लाईफ एन्जॉय कराल. आम्ही असेच तुम्हाला नवीन नवीन डेस्टिनेशन दाखवत जाऊ, नियर बायचे जे वन डे मध्ये आपले कव्हर होऊ शकतात असे. तर नेक्स्ट व्हिडिओ आम्ही माथेरानचा बनवू, त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला सगळे माथेरानचे ऑल पॉइंट्स, त्यानंतर माथेरानची बाजारपेठ वगैरे या सगळ्या गोष्टी आम्ही कव्हर करू. आमची उन्हात टप्पू काही थांबणार नाही. मला पहिल्यापासून लय उन्हात टप्पूगिरी करायची सवय, खतरोगी खिलाडीच आहे. पण आता काय जरा थोडंसं कमी केल्या सगळ्या गोष्टी, पण बाकी ते मजा करत राहायची आहे. लाईफ आहे, फुल एन्जॉय करायची. त्यामुळे फिरत राहा, मजा करत राहा, खात पित राहा, एन्जॉय करा. हे आज आमचा माथेरानचा व्हिडिओ झाला, म्हणजे बदलापूर टू नेरळ, नेरळवरून माथेरानवरती. हा माथेरानचा एंट्रन्स आहे, वरती आहे तो. फायनल आपण आलोय. आता तिकडे भरपूर गोंधळ आहे म्हणून आम्ही तिकडे स्टार्टिंगचा मला एक व्हिडिओ करून दाखवला. फक्त एंट्री आहे. एंट्री फी तिकडची काहीतरी आहे साधारणतः 25-50 रुपये असेल, मला आता एक्झॅक्ट माहिती नाही. मी भरपूर अगोदर तर 25 होते, आता कदाचित 50 रुपये वगैरे असेल. तर आणि ट्रेनने गेल्यावरती मला वाटतं ती एंट्री फी लागत नाही, बाय रोड आल्यावरतीच फक्त लागते. तर त्यामुळे आता आपण थांबत आहोत इकडे. बाकी आजचा व्हिडिओ आवडला असेल नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. सो गाईज, आम्ही आज माथेरानच्या एंट्रन्स पर्यंतचा व्हिडिओ बनवला आणि आज आमच्याकडे वेळ कमी असल्यामुळे आम्ही फक्त एंट्रन्स पर्यंतच आलो, कारण माथेरान पूर्ण कव्हर करायचं तर तुम्हाला त्याच्यासाठी एक दिवस पूर्ण इकडे थांबावं लागतं. भरपूर पॉइंट्स आहेत, फिरण्यासाठी बराच वेळ लागतो. सो आम्ही आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करणारे पूर्ण माथेरान, त्याच्यात तुम्हाला पूर्ण माथेरानचे पॉइंट्स दाखवणारे, माथेरानची बाजारपेठ दाखवणारे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे. आणि सो आम्ही आता बदलापूरला आणि गाईज अजून एक गोष्ट अशी आहे सांगायची राहिली, जसे आपण माथेरानला गेलो तीव्र चढ होता, तीव्र चढाप्रमाणे आपण गेलो. मी बोललो की फर्स्ट गिअर जिकडे जिकडे तीव्र चढ आहे फर्स्ट गिअर वापरा. पण ही काळजी घ्या, जेव्हा तुम्ही तिकडनं येतात परतीला तेव्हा तसेच तीव्र उतारही देखील आहेत. त्यामुळे तुम्हाला ती काळजी घ्यायची आहे. गाडी बंद करून येऊ नका. 4 व्हीलर तुम्हाला बंद करता येणारच नाही. 2 व्हीलर मध्ये बाईक आणि स्कूटी आहे, बंद न करू. चालू असल्यावर गाडी कंट्रोलमध्ये राहते आणि गाडी कंट्रोलमध्ये हळूहळू या. 20-30च्या वरची स्पीड वापरू नका. सो तेवढी काळजी घ्या तुम्ही. बाकी आता आम्ही निघालो आमचं परतीला टुवर्ड्स बदलापूर. आणि आम्ही आता थोडंसं वाटेमध्ये चहा वगैरे घेणारे, वडापाव वगैरे खाणारे. इकडे तुम्हाला वडापाव चहाचे जागोजागी काउंटर मिळतील खाली. एक इकडे फेमस वडापाव आहे, आम्ही तिकडे थांबू तेव्हा 2 मिनिटं तुम्हाला आम्ही त्याबद्दल माहिती देऊ.
तेवढे एक लास्टचा व्हिडिओ आम्ही बनवू नाश्ता करताना. ओके बाय. बाय गाईज.